श्री आदिशक्ती तुळजा भवानी लोकनेते स्वर्गीय सुब्बराव कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या 2011 सालच्या या कोथरूड शिवजयंती सोहळ्याचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. एक म्हणजे शिवाजी महाराज म्हटले की शिवभक्तांची मांदियाळी ही जमते. मला आठवत आहेत 4 ओळी एका हिंदी सिनेमातल्या एका गाण्याच्या. शिवाजी महाराजांच्या वरचं ते अतिशय 4 ओळीतलं अतिशय मार्मिक गाणं. देखो मुल्क मराठों का है, यहाँ शिवाजी खेला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. असं ते फार सुंदर गाणं. मला आठवते गेली 2 वर्ष चंदूशेठ यांच्याकडे बघत आलोय मी. ते अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करतायत, याचा सुगावा मला लागलेला आहे. बहुजन समाजाला बरोबर घेऊन जायचं काम, आणि त्यांनी स्वतःची एक गोरगरिबांचे कैवारी म्हणून एक प्रतिमा अशी वेगळी उभी केलेली आहे. आणि सुब्बराव, माझा सुब्बरावांचा अतिशय चांगला परिचय होता. त्यांचंच राहिलेलं काम पुढे घेऊन जायची जबाबदारी आदरणीय पतंगराव कदम यांनी चंदूशेठांवर सोपवलेली आहे, आणि ते ती प्रामाणिकपणे करतायत. याचा मला अतिशय आनंद वाटतो. त्यांच्या कामाला मी शुभेच्छा देतो. एक मला आठवतंय, एक भूषणाचा एक छंद मी म्हणतो. त्या भूषणाच्या छंदाची ताकद काय आहे याची कल्पना आपल्याला येईल. भूषण असं म्हणतोय, कुंद कहा म्हणजे वृंद कहा रु चंद कहा सर्जाजस आगे. म्हणजे कुंदकळ्यांची शुभ्रता, दुधाची धवलता आणि आकाशातल्या पौर्णिमेच्या चंद्राची शुभ्रता ही शिवाजी महाराजांच्या यशाच्या धवलतेपुढे फिकी आहे असं त्याला म्हणत. कुंद कहा म्हणजे वृंद कहा रु चंद कहा सर्जाजस आगे, भूषण भानु कृसानु कहा व खुमान प्रताप महितल पागे, राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रन में अनुरागे, बाज कहा मृगराज कहा में शिवराज के आगे. 586 छंद आहेत असे घोषणाचे. पण आपले शाहीर आज मगाशी मी ऐकत होतो त्यांना, श्रीकांतजी काही कमी नाही. त्यांनी इथं घातलेला गोंधळ मी मगाशी पाहिला. देवीच्या इथं समोर तो गोंधळे संबळ चढवून उभा राहिला आणि त्या संबळ वाजवायला लागलाच कीच एक वेगळं वातावरण निर्माण होतं. आणि ते त्यांनी त्यांच्या गोंधळातून अप्रतिमपणे निर्माण केलं. मी त्यांना कार्यक्रमासाठी पुढच्या शुभेच्छा देतो. हा 2 दिवस सोहळा चालणार आहे. हा अतिशय उत्कृष्टपणे 2 दिवसाचा सोहळा पार पडू असा जोगवा मी तुळजा भवानीकडे मागतो. आणि चंदूशेठ आणि त्यांचे सर्व सहकारी यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. तुळजा भवानी परमपवित्र भगवा ध्वज, समशेरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा मानणारे छत्रपती शिवराय, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी बच्च प्राणांची कुरवंडी केली ते सर्व क्रांतीवीर, आणि स्वातंत्र्यानंतरच्या 63 वर्षामध्ये हा देश जात वर्ण पंथविरहित एक ठेवण्यासाठी ज्या ज्या समाज धुरीणांनी अवघं आयुष्य वेचलं त्या सर्वांना विनम्र वंदन. प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक 2-3 गोष्टी मुद्दाम सांगतो. माननीय कैलासवासी सुब्बरावजी कदम यांचे आमचे खूप जुने संबंध होते, आणि त्यानंतर त्यांच्या नावाने कोथरूड भागामध्ये आमचे ज्येष्ठ मित्र, या भागातले कार्यक्षम असे
ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी हा महोत्सव सुरू केला। गेली 2 वर्ष फक्त या संदर्भात मी त्यांच्याशी काही रेकॉर्डिंग इतर गोष्टींच्या माध्यमातून जोडला गेलो होतो आणि मी म्हणलं आनंदाने येईल। त्याचं कारण मी या भागात राहतो, पण या भागात फारसं मी कधी व्याख्यानांसाठी आलेलो नाही, जगावर हिंडत असलो तरी। त्याची 2 कारणं। छत्रपती शिवरायांचा इतिहास लहानपणापासून आम्ही सगळेजण अभ्यासत असतो। आपण अनेकदा शाळेच्या काळामध्ये इतिहास हा विषय शिकलेला असतो, पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की शाळेत शिकतो तो इतिहास खरंच बरोबर आहे का? कारण आपल्याकडे शिक्षण प्रणालीमध्ये जो इतिहास शिकवला जातो त्या इतिहासामध्ये असतं काय आठवून बघा। सनावळ्या पाठ करणं, कोण कुणास कुठे काय म्हणाले, युद्ध झालं असेल तर कुणामध्ये झालं, कुठल्या भूमीवरती झालं, हरलं जिंकलं असेल तर कोण जिंकलं, कोण हरलं, कोण मेलं, तह झाला असेल तर कुणामध्ये तह झाला, त्याच्या अटी काय होत्या। साधारणतः विश्वासराव कुठे पडले, सदाशिवराव कसे रडले, याच्यात आपला इतिहास संपतो। मला नेहमी असं वाटतं की काही एक अनेक सनावळ्यांचा परिपाक होऊन एक घटना घडत असते आणि ती इतिहासामध्ये इंद्रजिमी जंबपर पाडवस अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज हे पौनबारी बाहपर संपुरती नाहपर जो सहस बाहपर राम द्विजराज हे 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 अंसबर कन्नजिमी कंसबर दोमलिच वंसबर शेर शिवराज है। जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि सोनेरा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन शेठ कदम, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अभयजी छाजेड, या पुण्यनगरीचे उपमहापौर सन्माननीय प्रसन्नाजी जगताप, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आमच्या भगिनी कमलताई व्यवहारे, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले शिवमंत्रीजी सागर कदम, चंद्राश शेट्टीजी, जया किरड, आणि ज्यांनी या परिसरामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचा ज्यांच्या माध्यमातून प्रयत्न होतोय ते या विभागाचे लोकप्रिय आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक चंद्रकांतजी कदम, उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची
आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण जयंती साजरी करतोय आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या चरणी मी अभिवादन करतो आणि आजच सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण त्या ठिकाणी पूजन केलं। आम्हा सर्वांना अभिमान वाटतो की हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांची कीर्ती प्रास्ताविक भाषणामध्ये केल्याप्रमाणे फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे, हिंदुस्थान देशापुरती नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं। अशा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि म्हणून चंद्रकांतजी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आपल्या राज्यामध्ये काय पक्ष आहेत, काय संघटना आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात, पण या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा ते करू शकत नाहीत। पण ते आज आपण चंद्रकांत कदम आपण केली, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो, मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो। या परिसरामध्ये स्वर्गीय सुभरावजी कदम यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विधायक काम केलं, पण दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीये। पण त्यांचाच वारसा घेऊन चंद्रकांत असतील, सागर असतील, हा सगळा तरुण वर्ग जो आहे या परिसरामध्ये आणि या विभागामध्ये काम करतोय। निश्चितपणानं संपर्क मंत्री म्हणून या भागामध्ये जिथं जिथं म्हणून तुम्हाला आमची मदत लागेल तिथं आपल्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका निश्चितपणानं आम्ही घेणार आहोत। याबद्दल आपण कसल्या प्रकारची काळजी करायचं कारण नाही। या भागाचे लोकप्रिय खासदार सुरेशभाई कलमाडी असतील, आमचे शहर अध्यक्ष असतील, उपमहापौर असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला या परिसरामध्ये निश्चितपणानं येणाऱ्या भविष्य काळामध्ये ताकदीनं नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला या ठिकाणी काम करायचं। आज ज्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावरती आम्ही जन्मस्थळाच्या ठिकाणी ज्यावेळेस अभिवादन करण्यासाठी गेलो, तर गृह विभागाच्या वतीनं, पोलिसांच्या वतीनं जी मानवंदना देण्यात आली, त्या मानवंदनेचं संचालन कुणी केलं तर आमचा एक मुस्लिम ऑफिसर आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी मानवंदन देण्याचं काम केलं। याचा अर्थ असा आहे की सर्व धर्म समभावाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वीकारल्या गेली आणि आज शेकडो वर्ष झाली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श एक रयतेचा राजा म्हणून, एक सामान्य माणसाचा कैवारी म्हणून आणि ताकदीनं, जिद्दीनं मुठभर माळवे घेऊन त्यांनी त्या काळामध्ये राज्य स्थापन करण्याकरता म्हणून जो आदर्श घालून दिला, मला असं वाटतं तोच आदर्श घेऊन नव्या पिढीने सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये वाटचाल करायची। या समाजामध्ये आज तरुणांच्या समोर प्रश्न आहे की आपलं जीवन जगत असताना आदर्श कुणाचा घ्यावा। समाजामधल्या तरुण पिढीला हे सातत्यानं वाटतंय की कुणाचा आदर्श घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये जावं। मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा नव्या पिढीसमोरचा एक उत्तम आदर्श आहे आणि त्याच भूमिकेतनं हे दुसरं वर्ष आपल्या या परिसरामधल्या आमच्या सर्व सहकारी या ठिकाणी करतायत। मी अधिक वेळ आपला घेणार नाही, पण एवढा प्रचंड जनसमुदाय पाहिल्यानंतर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं कैलासवासी सुभराव कदमांनी या परिसरामध्ये जे काम केलं त्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी आता सगळा हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि तोच वारसा तरुण पिढी आज निश्चितपणाने या ठिकाणी काम करते। अभय छाजेडजी, मी आपल्याला एकच विनंती सूचना करणार आहे की भविष्य काळामध्ये आता या शहरामध्ये आपल्याला तरुण पिढीला आपल्याला ताकद देण्याची आवश्यकता आहे। तरुण मंडळीला आपल्याला आता पुढच्या काळामध्ये वाटचाल करण्याकरता